की बाबा घुसखोरी करू नका बाबा, तुमचं नाव यादीत नाहीये. माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही घुसखोरी करताय. घुसखोरी करताना सांगितलंय. दिल्लीहून तुमच्या नावाची चर्चा देखील नाही असं देखील सांगितलंय. दिल्लीहून चर्चा हो न हो, मी या सध्या तरी भारत देशाचा अर्थ राज्यमंत्री आहे आणि काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही शिवरायांना अभिवादन करण्यासाठी गेलो होतो आणि त्या ठिकाणी मी तर बसलेला होतो, माझा काही संबंधही नाही आहे. या संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार आणि खैरेसाहेब यांच्यामध्ये वादावादी झाली, सर्वांनीच पाहिली. म्हणजे खैरेसाहेबांना भीती असं वाटतं का आगामी भीतीचा विषय खैरेसाहेब पूर्णपणे संपलेले आहेत. दिवा विजत असताना फडफड करत असतो तसं ते फडफड करून काही फायदा होणार नाही. खैरेसाहेब उभा राहिले तरी काही निवडून येऊ शकत नाही. त्यांनी 20 वर्षात केलेलं एखादं चांगलं काम दाखवावं आणि मग त्यांना जनता हे करेल. कुठलं काम केलं? मी 3 वर्षात केलेले 10 कामं सांगू शकतो. म्हणून एकदा समोरासमोर बोलवा त्यांना. सर, तुमचं तिकीट फायनल झालं का? तिकीट फायनल वगैरे कुणाचं NDA मध्ये फायनल लवकर होत नसतं आणि ज्यावेळेस फायनल होईल त्यावेळेस कुणाचंही हो, NDAचा खासदार आम्हाला करायचं. ज्याचं कुणाचं होईल जागा कोणाला सोडली ते काहीच सांगू शकत नाही. शिवसेना असो का RPI असो का राष्ट्रवादी असो का भाजप असो, पण मी NDAचा घटक आहे. प्रधानमंत्री मोदी साहेबांना आम्हाला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचं आहे आणि त्यावेळेस संभाजीनगरच्या खासदाराचं तिकीट कुणालाही मिळो, पण संभाजीनगरचा खासदार हा लोकसभेचा NDAचा असेल आणि त्यांनी प्रधानमंत्री मोदी साहेबांची हात वर करावा आमची इच्छा. तुमचं नाव सगळ्यात पुढं चर्चेत आहे. चर्चेत आहे नाही आहे या विषयावर मी काहीच बोलणार नाही, पण एक पक्क, कारण संभाजीनगर नाव कोणी केलं या शहराचं? इथूनच सुरुवात करा ना. ज्या औरंगजेबानी छत्रपती संभाजीराजाला टॉर्चर केलं, हिंदू धर्म सोडावा म्हणून सांगितलं, पण संभाजीराजांनी ते काही केलं नाही आणि ते संभाजीनगर नाव बदललं करतं आम्ही बदललं. म्हणजे माननीय प्रधानमंत्री मोदी साहेब, एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस हे त्यावेळेस होते, त्यांनी बदललं. म्हणून खैरेंचा विषयच नाही आहे, ते आता भूतकाळ आहे. चंद्रकांत खैरे म्हणजे भूतकाळ. खरे म्हणाले की आमचं हिंदुत्व खरं हिंदुत्व आहे. हिंदुत्व सोडलं तर काँग्रेसच्या कशाला जाऊन बसला तिथे आणि मतदान कुणाला मागताय तुम्ही? सगळे काँग्रेसचे ते अशोक चव्हाण काँग्रेस. हो, अशोक चव्हाण जरी काँग्रेसचे आले तर त्यांना भारतीय जनता पार्टीचे प्रिन्सिपल्स मान्य आहे, भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व मान्य आहे, म्हणून अशोक चव्हाण साहेब आमच्याकडे आले. मला असं सांगण्यात आलं, मी तर काही पाहिलं नाही, पण जे मराठा समाजाला आरक्षण पाहिजे होतं त्याचं विधेयक विधानसभेमध्ये पास झालं, म्हणून माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व विधानसभेचे सदस्य आणि विधान परिषद सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण मराठा समाजाची बऱ्याच वर्षापासूनची मागणी होती, ती आज मंजूर झालेली आहे, म्हणून अभिनंदन.